तुम्ही आतापर्यंत 2-3 भरत्या दिल्या असतील त्या तुमच्या मनाने दिल्या, 60-70-75 पर्यंत तुम्ही अडकलात. पण एक 4 महिने आम्हाला देऊन पुन्हा नंतर देऊन बघा, मग त्याचा रिझल्ट आणि परिणाम पहिल्या 2-3 बेसिस पासूनच तुम्हाला कळते काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. पण आमची एक अशी इच्छा आहे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ शकतो की पोलीस भरतीच्या रिझल्ट साठी ग्राउंड हा 3 मेथड न ठरता रिटर्न हा एक्झामचा जो प्रकार असतो तो करू शकतो. इथे जास्त मार्क कव्हर करायला संधी आहे. ग्राउंड मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 5 मार्क कव्हर करू शकता. ते आपल्या अभ्यासिकेचे असतील, तुमच्या जुन्या मुलांच्या संपर्कात कोणी असतील, जे गावाकडे असतील, इथं असतील, तर त्यांनी विचार करू शकता. बाकी तुमच्याकडे तुमच्यासोबत दरवर्षी करतात. त्यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की 1 सप्टेंबर मध्ये आम्ही काय करू घेऊ 10 ते 12 हजार काहीतरी पद आहेत. त्या दिशेने आपली वाटचाल असेल आणि त्याच वेळेला तुमच्या 4 महिन्याचे नंतर 2026 चालू होते. 26 पासून सगळ्या रिटर्न आपल्या ज्या एक्झाम असतील ग्रुप सीच्या त्या एमपीएससी कडे वर्ग होणार आहे. हा 4 महिन्याच्या नंतरचा जो कालावधी असेल तर त्यांच्यासाठी पोलीस भरतीची बॅच संपल्याच्या नंतर तिथं नव्याने जी बॅच चालू होणार आहे तर त्या ऍड झालेल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून चालू होणार आहे. हा जो स्लॉट संध्याकाळचा रिकामा ठेवलाय आपण तर ते त्याच्यासाठी चालू म्हणजे कुठली पदे ऍड होतात, कसा सिलेबस येतो, जर आला तर तिथे आपल्याला बदल करता येऊ शकतो या उद्देशाने आहे. आणि आता जी बॅच चालू होणार आहे पोलीस भरतीची ती बॅच कधीही बंद होणार नाही. जोपर्यंत आपण असेल तोपर्यंत ती बॅच चालू आहे. फक्त ती इथं होईल तर पुढच्या वेळेस मला एवढी अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस मला बाहेर हॉल घेऊन करावे लागेल. कारण त्या बॅच साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आम्ही दोघंही. आणि इथे आपले शिक्षक मंडळी त्यांच्यासोबत बोलणं झाले. एन प्रकारे कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे आलेली मुलं 90+ जाण्यासाठी जेवढे आम्ही प्रयत्न करणार आहोत तेवढे. मग रात्री 9च्या नंतर 11-12 वाजेपर्यंत जरी हॉल चालू राहिला, मुलं इथले अभ्यास घेत असतील तरीही मार्गदर्शन थांबणार नाही. तरी चालू असेल तरी इथं बसणार असतील तर. आणि हे जर याचा फायदा जास्तीत जास्त जुन्या मुलांनी घ्यावा आमची अशी अपेक्षा आहे. तर विचार करायला काय हरकत नाही. आता सध्या तो तास नाश्ता वगैरे करा, बाकी